तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला म्हणजे किल्ले कोंढाणा गडावरती आणि तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावरती बॉलिवूडने एक मूवी पण काढलाय। कारण की राजाराम महाराजांच्या अवघ्या 30व्या वर्षी सिंहगडावरतीच मृत्यू झाला होता आजारपणामुळे। मित्रांनो 2 दरवाजे ते हा इथे एक दरवाजा, इथे या साईडला आतमध्ये इथे एक दरवाजा आहे। तेव्हा उदयभान वरती फंक्शन चालू होतं किल्ल्यावरती, जे आपल्याला तानाजी पिक्चर मध्ये दाखवलंय। मावळे रस्सी टाळून वरती येतात, तो हा भाग आहे। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, मग चला नाही मागे। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका भन्नाट व्हिडिओवरती। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। तर मित्रांनो, ही 2025ची आपली पहिलीच व्हिडिओ आहे, पहिलाच किल्ला आहे। तर मित्रांनो, आपण सुरुवात या वर्षीची एका अशा किल्ल्याने करणार आहे ज्याच्यामुळे आपल्याला पूर्ण वर्षभर किल्ले एक्सप्लोर करण्याची एनर्जी आपल्या अंगात येणार आहे। तर अशी एक व्यक्ती ज्याच्या नावावरती हा किल्ला इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलेला आहे, तोच म्हणजे वीर नरवीर तानाजीराव मालुसरे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा डावा हात म्हणून ओळखले जाणारे वीर तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला म्हणजे किल्ले कोंढाणा, याला सध्या सिंहगड असं नाव आहे। तर आपण मित्रांनो आज आलोय सिंहगड एक्सप्लोर करायला। तर बनून राहा माझ्यासोबत। सिंहगड कसा आहे, सिंहगडावर कोणत्या कोणत्या लोकेशन आहेत, आणि आपल्या सिंहगडावरती आणि तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावरती बॉलिवूडने एक मूवी पण काढलाय, द अनसंग हिरो तानाजी। तर ती पण लोकेशनवरती आहे शूटिंगची, सगळ्या लोकेशन आहेत। बनून राहा व्हिडिओवरती। तर चला भेटू सिंहगडावर। सिंहगडला येण्यासाठी सर्वप्रथम पुणे रेल्वे स्टेशनला यावे। स्टेशनवरून बस ही आपल्याला स्वारगेटला आणून सोडते। तिथून सिंहगडला जाणारी 50 क्रमांकाची बस ही आपल्याला 35 रुपये घेऊन सिंहगडाच्या पायथ्याशी आणून सोडते। पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी गाडीची सोय आहे, जी प्रति पर्सन 70 रुपये घेऊन सिंहगडावर आणून सोडते। किल्ले कोंढाणा। सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा गड स्वराज्यात आणला। त्यांच्या या पराक्रमाला मानवंदना म्हणून महाराजांनी याचे नाव सिंहगड ठेवले। पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून 4400 फूट उंच आहे। सिंहगडावरून आजूबाजूच्या परिसरात असलेले पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग इत्यादी किल्ल्यांचा परिसर दिसतो। सिंहगडावरती आपण आपली प्रायव्हेट वाहने आणू शकतो, व ज्या मंडळीला ट्रॅकिंग करत वर यायचे आहे त्यांना ट्रॅकिंगचा मार्गही आहे। मित्रांनो, आपण सिंहगडाच्या वरती पोहोचलोय। आपण सिंहगडावर 2 रस्त्याने येऊ शकतो। एक म्हणजे पूर्ण वरपर्यंत गाडी येते, आपली गाडी आपण वरपर्यंत आणू शकतो, आणि ट्रॅकिंग करून पण येऊ शकतो। इथून खाली तो आता हा पॉईंट आहे, इथून आपण ट्रॅकिंग करून वर येऊ शकतो। आणि जर ट्रॅकिंग नसेल करायची तर आपण गाडी घेऊन पण वर येऊ शकतो। मित्रांनो, आपण सिंहगडाच्या पहिला दरवाजा पार करून आपण आत आलोय। पहिला दरवाजा पुणे दरवाजा आहे। आपण पुणे साईडून आलो म्हणून या दरवाजाचं नाव पुणे दरवाजा आहे। तर पुणे दरवाजावर आपण आत आलोय। असेच आपल्या एका पाठोपाठ 3 दरवाजे लागणार आहेत, ते पुणे दरवाजेच आहेत। आणि आज आपण आलोय संडेला, आणि
तुम्ही पाठी गर्दी बघू शकता संडेची. फक्त संडे म्हणून गर्दी नाही, या गडावरती गाडी येते वरपर्यंत, या कारणामुळे पण गर्दी आहे. जर ट्रॅकिंग करून यायचं असतं तेवढी गर्दी नसते. आणि पुण्याच्या खूप जवळ आहे आणि वरपर्यंत गाडी येते, त्यावरून संडे त्याच्यामुळं गर्दीचं खूप प्रमाण जास्त आहे. तर बघू आपण फिरू, गर्दी असो नसो आपल्याला काय किल्ला एक्सप्लोर करायचा फक्त. तर आपला पार्टनर नेहमीचा सौरभ गाडेकर आणि आपण ठाण्यावरून आलोय. किल्ल्यावर आल्यावर आपल्याला आपला अजून ठाण्याचा मित्र भेटलाय नितीन. सरनेम काय? नितीन शिगवण. तर आता आम्ही तिघं पण आज किल्ला एक्सप्लोर करणार आहे. आमच्यासोबत तुम्ही पण करा. तर चलो. मित्रांनो माझ्या मागं पुणे दरवाजा 2 खालती पुणे दरवाजा 1 होता, हा पुणे दरवाजा 2 आहे. आणि इथे वर जाण्या अगोदरच आपला इथे असा पाण्याचा टाका लागलाय. पूर्ण हिरवा झाला पाण्याचा टाका. पाणी पिण्यायोग्य नाही, तुम्हाला बघून मग कळत असेल, मी सांगायची गरज पण नाही आहे. तर चला आपण पुणे दरवाजा 2च्या आतून जाऊ. आणि गर्दी खूप जास्त आहे. आपण एवढी ट्रॅकिंग केली आजपर्यंत, आपल्याला एवढी गर्दी कधी नाही भेटली जेवढी आपल्याला आज सिंहगडावरती भेटले. मित्रांनो हा पुणे दरवाजा 3. तिथून आपण जर पहिलाच 30 नंतर पहिला जर राईड घेतला तर आपल्याला इकडे दारुगोळ खाना अशा 2-3 लोकेशन लागतात. आता आपण पहिले राईड घेऊन त्या साईडला जाऊ, नंतर आपल्याला परत इकडे येऊन परत सरळ जावं लागणार आहे. आपण आधी हा पूर्ण पट्टा फिरून घेऊ. गडावरील ही पहिली वास्तू दारूचे कोठार. 1751 मध्ये कोठारावर वीज पडली व यात राहणारी सर्व माणसेही मरण पावली. मित्रांनो हा जो माझ्या मागे आहे तो आहे दारुगोळाचा कोठार आहे. ते त्या काळामध्ये दारुगोळा ठेवला जायचा. ते वीज पडली होती याच्यावरती, म्हणून इथले जे लोक राहणार होते त्या खूप साऱ्या लोकांचा मृत्यू झाला. आणि इथूनच आपण रस्ता घेऊन जर पुढे गेलो तर पुढे घोड्यांची पागा आहे. ते घोड्यांसाठी जागा होती अशी तर इथं नोंद आहे. आता तिथे गेल्यावर आपल्याला कळेल की ते खरं आहे की खोटं आहे. आता हा इथून घेऊन आपण जाऊ घोड्याची पागा बघायला. ही मित्रांनो घोड्यांची पागा. गडावर असलेल्या घोड्यांना राहण्यासाठी व पाण्यासाठी ही जागा होती. मित्रांनो ट्रॅकिंग जर कर तुम्हाला यायचं असेल तर हे जे पोलं दिसतात ना, ही पोलं हा रस्ता येतो तिथून खाली गाव, तिथं खालती गाड्या लावायला जागा आहे. तिथं ते शहर आहे, दिसतंय की नाही माहित नाही. तिथून असं सरळ ट्रॅकिंग करतो वर यायचं. मित्रांनो आपण आज गडावर बघितलेली ही दुसरी लोकेशन तोफ आहे. ही तोफ त्या काळातली आहे असा दावा केला जातो, कारण की इथे खाली तोफा पडल्या होत्या, त्यात ही तोफ भेटलेली आहे म्हणून गडावरती ठेवली पर्यटकांसाठी. ही तोफ त्या काळातली असून असा दावा तर केलेला आहे. आता किती खरा किती खोटा माहित नाही. आता मित्र आपला बघतो मला. हाय कर. कुठून आले? शिवरे शिवापूर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मग चला ना मागे. मित्रांनो जैन सर जैन 2025 आलं. 2024 ला आपण आपल्या ब्लॉगिंगची सुरुवात केली होती. 2024 ला आपण सगळ्यात पहिला किल्ला फिरलो होतो शिवनेरी. तर 1 वर्ष झालं आपल्या पूर्ण कंप्लीट.
सुरुवात आपण केलेली मागच्या वर्षी शिवनेरीपासून ते संपवलेलं आपण महात्मा फुलेंचं घर लाल महाल, जिथे शिवाजी महाराजांचं बालपण केलेलं आणि सुरुवात केलेली शिवनेरी जेव्हा तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आणि 2025 मध्ये आपण आता आलोय. जसे तुम्ही 2024 मध्ये आमचे व्हिडिओ बघितले तसे 2025 मध्ये बघावे अशी मनापासून अपेक्षा. म्हणून आपण 25ला सुरुवातीलाच आपण असा किल्ला निवडला आहे जो इतिहासात खूप 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 जास्त नावाजलेला आहे. तर असेच वर्षानुवर्ष आपल्यासोबत जोडून राहा. असेच तुम्हाला आम्ही महाराजांचे ऐतिहासिक सर्वच महत्त्वपूर्ण किल्ले दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. आणि आपण इथे कुठेतरी आलो आता. किल्ल्यावरती काहीतरी आहे मित्रांनो. हे वाटप हे नाही मित्रांनो, हे वाटत नाही शिवाजी महाराजांच्या काळातले बांधकाम. हे आत्ताच केलेलं आहे 50-60 वर्ष अगोदर असं वाटतंय. मित्रांनो, सिंहगडावरती असे जागोजागी असे हॉटेल्स आहेत, दुकान आहेत. त्याच्यामुळे आपली काय गैरसोय होत नाही किल्ल्यावरती. किल्ल्यावर पाणी कॅरी नाही केलं तरी चालेल. इथं पाण्याची सोय आहे. पाण्याला पैसे खर्च करायचे नसतील तर पाणी कॅरी करा. आणि भूक वगैरे लागली तर जागोजागी स्टॉल आहेत. असे स्टॉल बोलायच्या पेक्षा ते हॉटेलच आहेत. डायरेक्ट जेवण पण जेवू शकता तुम्ही इथे. मित्रांनो, हा लोकमान्य टिळक यांचा बंगला. टिळक येथे आराम करण्यासाठी काही काळ येत असत. 1915ला महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली होती. जय श्रीराम, जय शिवराज, जय बजरंगबली. सगळे मित्रांनो, हे राजाराम स्मारक. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी ही घुमट छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. मुघल फौजेशी सतत 11 वर्ष टक्कर देत असताना राजाराम महाराज यांचा वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी आजारपणाने सिंहगडावरच मृत्यू झाला. त्यांच्या आठवणीत त्यांच्या राणी ताराबाई यांनी हे स्मारक बांधले. मित्रांनो, सिंहगड खूप ह्यूज आहे. खूप मोठा सिंहगड. पण वास्तू एक नंबर आहे सगळ्या किल्ल्यावरच्या. जेवढं पण आपण वास्तू बघितला, जेवढा पण किल्ला आपण आतापर्यंत फिरलोय, किल्ला एकदम व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये मेंटेन केला आहे. आपण इतर किल्ले फिरलो ते थोड्या पडक्या अवस्थेत, पण सिंहगडावरच्या सगळे बुरुज, सगळे दरवाजे, सर्व लोकेशन्स आजही तशाच आहेत. चांगला मेंटेन केला आहे पुणे महानगरपालिकेने हा किल्ला. म्हणूनच या किल्ल्याला खूप भेट द्यायला खूप लोक येतात. पुण्याच्या हद्दीत खूप किल्ले येतात, पण सगळ्यात लोकप्रिय किल्ला सिंहगडच आहे. पहिली तर गोष्ट याच्यावर येणं सोपं आहे. आणि किल्ल्यावर बघण्यासारखं खूप काय काय. किल्ल्याची संपूर्ण माहिती याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे, तर ते एकदा नक्की चेक करा. मित्रांनो, सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचे स्मारक. 1672 रोजी उदयभान आणि तानाजी यांच्या लढाईत तानाजींचा डावा हात कापला गेला. तरीही त्यांनी शरणागती न पत्करता डोक्यावरच्या शेल्याला ढाल बनवून एका हाताने लढत राहिले. यातच त्यांना वीरमरण आले. तानाजींच्या मृत्यूने हतबल झालेल्या मावळ्यांना प्रेरित करण्याचे काम त्यांच्याच लहान भावाने म्हणजे सूर्याजींनी केले. त्यांनी गडावरील सर्व दोर कापून टाकले व एकतर लढा किंवा गडावरून उडी टाकून मरा असा पवित्रा दिला. अशातच मावळे प्राणपणाने लढले. कोंढाणा जिंकला. ही बातमी महाराजांना कळताच ते म्हणाले, गडाला
पण माझा सिंह गेला. या त्यांच्या बलिदानाला स्वराज्य आजही विसरला नाही. मित्रांनो, हे संभाजी डिंबळे आजोबा आपल्या सिंहगडावरती रोज न चुकता आपल्या तानाजीराव मालुसरेंचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास, सिंहगडाचा इतिहास खडांखडा पूर्ण पर्यटकांना सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. यांच्या कामाबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांचं वय 66 वय त्यांचं. रोज एवढा म्हणजे पाऊस असो ऊन असो ते रोज येतात, सर्वांना माहिती सांगतात स्वतः. मित्रांनो, हे माझ्या मागं आता होतं ते तानाजी मालुसरे यांची समाधी होती आणि त्या काळातले जे पराक्रम मावळ्यांनी केले त्यांचे स्टॅच्यूच्या मार्फत पर्यटकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छान स्टॅच्यू आहेत. आणि त्याच्या बाजूलाच इथे आता इथे हे कोंडेश्वर मंदिर आहे. इथे समाधी आहे तानाजी मालुसरेंची आणि इथून वर कोंडेश्वर मंदिर आहे. तर आपण या मंदिरात जाऊ. हे मित्रांनो, कोंढाणेश्वर मंदिर. हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. हे मित्रांनो, अमृतेश्वर भैरवाचे प्राचीन मंदिर आहे. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहेत. यादवांच्या आधी गडावरती कोळ्यांची वस्ती होती. मित्रांनो, हे अमृतेश्वर मंदिर, याच्या मागं सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. मित्रांनो, हे गडावरील देवटाके. या पाण्याचा वापर पिण्यासाठी आजही केला जातो. गडावर जेव्हा महात्मा गांधी येत तेव्हा ते याच टाक्यातील पाणी पित. किल्ल्याची पश्चिम बाजू हा आहे कल्याण दरवाजा. सिंहगडावरील मुख्य दरवाजा हाच होता, कल्याण दरवाजा, शिवकालीन दरवाजा. या एकावर एक बना. त्याच्या खाली पण मित्रांनो 2 दरवाजे येते. हा इथे एक दरवाजा, इथे या साईडला आतमध्ये इथे एक दरवाजा आहे जो इथून बाहेर येतो असा. तर आपण जाऊ, खाली उतरू, कल्याण दरवाजा बघू. खालती कल्याण गाव आहे, तिथून हा रस्ता वर येतो म्हणून याला कल्याण दरवाजा नाव दिलंय. मित्रांनो, सुभेदार तानाजी मालुसरे हे आपल्या मावळ्यांसह व घोरपडे बंधूंच्या साहाय्याने ज्या बाजूने गडावर आले ती ही बाजू. याला तानाजी कडा असे नाव दिले आहे. मित्रांनो, ही खोल दरी आणि या दरीच्या पुढे तुम्हाला जो तो भाग दिसतोय तो हा आडवट बोटाचा आहे, तो तानाजी कडा आहे. त्याला तानाजी कडा नाव दिलंय कारण की जेव्हा उदयभान वरती फंक्शन चालू होतं किल्ल्यावरती, जे आपल्याला तानाजी पिक्चरमध्ये दाखवलंय, मावळे रस्सी ताळून वरती येतात, तो हा भाग आहे. या दरीतून आपले मावळे वर चढत येतात आणि इथून अर्धे मावळे इथून येतात आणि आपण जो आता कल्याण दरवाजा मागा बघितला, कल्याण दरवाजाने अर्धे जण येतात. म्हणजे ही कल्याण दरवाजा ही पश्चिम बाजून झाली आणि ही किल्ल्याची उत्तर बाजू होती. त्या दोन्ही साईडून किल्ल्याला घेरून टाकलं होतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपला पूर्ण सिंहगड पूर्ण फिरून झालाय. आपण पूर्ण एक्सप्लोर केलाय. सिंहगड जर तुम्हाला परत फिरायचा असेल तर पूर्ण गडावर ट्रॅकिंग करून वर फिरण्यासाठी तुम्हाला 4 तास लागतील. कारण की हा किल्ला एवढा ह्यूज आहे ना, खूप मोठा आहे, खूप एकर मध्ये पसरला किल्ला आहे. 4ही बाजूनी वेगवेगळे बुरुज आहेत, तुम्हाला सगळे कव्हर करावेच लागणार आहेत. असं नाही की इथे नाही केलं चालेल, कारण प्रत्येक पार्ट, या किल्ल्याचा प्रत्येक पार्ट इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक पार्टचं काहीतरी महत्व आहे. तर जेवढं होईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हालाकी गडावर खूप गर्दी आहे, तेवढं नीट दाखवता नसेल आलं, पण जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलंय. तर बघितलंय कसा वाटला सिंहगड हे आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बनून राहा आपल्या व्हिडिओवरती. आपण आपल्या चॅनलवरती ऐतिहासिक, हिस्टोरिक सगळ्या गोष्टी दाखवत राहतो. महाराजांचे विविध किल्ले, सह्याद्रीतल्या विविध जागा आपण या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बनून राहा व्हिडिओवरती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.